सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे कृष्णा, कोयना आणि वेंडा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। कृष्णा नदीच्या पुरामुळे संगम माहुली इथल्या कैलास स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून तिथलं अग्निकुंड देखील बुडालंय। उरमोडी, कंढेर आणि धोम धरणातूनही विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी झपाट्याने वाढ होत आहे आणि सर्वच धरणांमधून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत। मी सध्या उभा आहे साताऱ्यातील संगम माहुली परिसरामध्ये। या ठिकाणी आपण बघू शकता कृष्णा नदी मोठ्या प्रमाणात दुथडी भरून वाहत आहे आणि या वाहणाऱ्या नदीमुळे देखील आता जो कैलास स्मशानभूमी आहे त्यातील जे अग्निकुंड आहेत हे देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचबरोबर संगम माहुली परिसरात जी असणारी थोरले शाहू महाराजांची जी समाधी आहे ती देखील पाण्याखाली गेलेली आहे। एकूणच बघायला गेलं तर उरमोडी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे, कनेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, धोम धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि धोम धरणातून कृष्णा नदीपात्रात जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे वाईमधील जे महागणपती मंदिर आहे या मंदिराला देखील पाण्याचा वेढा पडलेला आहे। तर लिंब कोटेश्वर मंदिर जे आहे त्या मंदिराला जोडणारा जो पूल आहे तो देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून समजलं जाणारं जे कोयना धरण आहे या कोयना धरणातून देखील आता 22,000 क्युसेसनं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे। एकूणच बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळे देखील साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। छोटे मोठे पूल देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत। एकूणच प्रशासनानं देखील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।